मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. 18व्या शतकापासून येवला शहरातील रंगोत्सवाची परंपरा असून रंगपंचमी निमित्ताने रंगांची उधळण करत रंगांचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट्य. दिवसभर चौकात रंग खेळून झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेनंतर टिळक मैदानात व DJ रोड येथे ट्रॅक्टरवर रंगांचे ड्रम भरून दोन्ही बाजूने येवलेकर हे एकमेकांच्या अंगावर रंग फेकतात. रंग फेकत रंगाचे सामने खेळले असून हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा घरांवर नागरिक एकच गर्दी करून आणि स्वतःही रंगात रंगून जाताना दिसत होते. केवळ येवल्यातूनच नव्हे तर बाहेर गावाहून देखील नागरिक रंगोत्सव बघण्यासाठी दाखल झाले होते. अलाहाबादप्रमाणे येवला शहरातील रंगपंचमी उत्सव मंडळ, तालमी आणि येवले शहरातील बाहेरगावून आलेले सर्व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहामध्ये रंगपंचमीचा उत्सव साजरा केला. सुरुवातीला आम्हाला पाण्याच्या दुर्भिक्षामुळं अडचण निर्माण होत होती, परंतु योगायोगाने पाणी आलं आणि येवले शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रंगपंचमी साजरी करून येवले शहराची परंपरा आहे ती परंपरा पुढं चालू ठेवली. त्याबद्दल येवले शहरातील सर्व नागरिकांचे, मंडळांचे सर्वांचे आभार. येवल्याच्या रंगपंचमीची खरोखरच ही एक आगळी वेगळीच अशी मजा आहे. शेकडो वर्षांपासून हा रंगांचा सामना महाराष्ट्रात कुठेच नाही, फक्त येवल्यासारख्या शहरामध्ये बघायला मिळतो. ह्या वर्षी तर पाण्याचं खरोखरच खूपच दुर्भिक्ष होतं, परंतु तरीही सर्व लोकांनी आवड म्हणून पाण्याचं सेविंग करून या ठिकाणी आज सामना खेळलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आजचा सामना आणि हा उत्सव साजरा झालेला आहे येवला रंगपंचमीमध्ये. आणि या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे, पूर्ण देशभरातून लोक येवल्याची रंगपंचमी नक्की कशी आहे हे बघण्यासाठी येत असतात. अनेक वर्षापासून रंगपंचमी आमच्या येवल्यामध्ये होते. भारतात कुठेही असे सामने होत नसतील असे रंगाचे सामने येवल्यातच होतात. यंदा पाणी नाही, पाण्याची टंचाई असे म्हणत होते, त्यामुळे सामने होतील की नाही असं सगळ्यांची शंका होती. पण या सामन्याकरता जे पाणी वापरलं जातं ते विहिरीचं किंवा हापसाचं पाणी वापरलं जातं. यंदाचा उत्साह या तरुणाईचा फारच होता आणि एवढा खर्चिक असतानासुद्धा रंग खर्चिक, ट्रॅक्टरचं भाडं, रंग महाग, हे सगळं असतानासुद्धा तरुणाईचा उत्साह इतका मोठा दांडगा की ते पाहून खरं की ह्या तरुणाईबद्दल खरा अभिमान वाटतो. आमच्या येवले शहरामध्ये अनेक निरनिराळ्या प्रकारचे सण आहे. आमच्या पूर्वजांनी जे सण पायंडे घातले त्याची परंपरा आमची तरुणाई आज चालवते, याचं मोठं समाधान वाटतं.